श्रीराम जय राम जय जय राम. आपण सगळेजण आयुष्यात आनंदासाठी जगतो, पण तरीही पदरात दुःखच का पडते. आज 26 ऑगस्ट श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आपण खरा आनंद कसा मिळवायचा याचं एक अप्रतिम आणि सोपं रहस्य जाणून घेणार आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, माणूस आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू स्वतःवरच नश्वर असल्यामुळे तिच्यापासून मिळणारा आनंदही तात्पुरता असतो. आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाशिवाय आनंदी राहण्याची सवय नाही. आपण कारणावर अवलंबून राहतो आणि तोच मार्ग आपल्याला दुःखाकडे घेऊन जातो. म्हणूनच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सांगितले आहे, कारणावाचून जो आनंद तोच खरा आनंद. कोणतेही कारण नसताना स्वतःला आनंदी राहण्याची सवय लावून घ्या. भूतकाळात काय झाले याचे दुःख करू नका. उद्या काय होणार याची काळजी करू नका. आजच्या दिवसात आनंदाने आपले कर्तव्य करा आणि भगवंताच्या अनुसाधनात राहा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा हा विचार लक्षात ठेवा. भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हेच जन्माचे सार्थक आहे. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच विचार ऐकायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे विचार कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमच्या एका लाईक शेअरमुळे महाराजांचे अमूल्य विचार अनेक भक्तांपर्यंत पोचतील. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.